पुण्यातल्या वैष्णवी हवणे या महिलेच्या एकूणच हत्येस कारणीभूत असलेल्या त्यांचे सासरेबुवा आणि नवऱ्याला अखेर पुणे पोलिसांनी 6 दिवसानंतर अटक केलेली आहे। या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्रातील एकूणच वातावरण डळून निघालं होतं। माझ्यासोबत बोलण्यासाठी अंजली दमणिया ताई आहे, समाजसेविका। ताई, काय सांगाल? आपण खरं तर पहिल्या दिवसापासून या प्रश्नावरती आवाज उठवता आहेत। आज या दोघांना अटक झालेली आहे का निरपराध मुलीची मृत्यूस कारणीभूत हे दोघं जण आहेत? हे दोघं जण नाही, हे अख्खं कुटुंब आहे। आणि मला असं वाटतं की हे जे हगवणे कुटुंब आहे यांना सगळ्यात जास्त अद्दल घडली पाहिजे। आता यांना एका नाही त्या दोन्ही सुनेंना त्यांनी हुंड्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी त्रास दिला, मला असं वाटतं की यांना जितकी शिक्षा द्यावी तेवढी कमी आहे आणि ती दिली गेली पाहिजे। कारण आत्ताच्या घटनेला आपण बघितलं, त्यांना राजकीय तर पाठबळ होतंच आणि त्याबरोबर त्यांचे जे म्हणजे मुलाचे मामा होते, सख्खे मामा, ते IG जलिंदर सुपेकर म्हणून होते। त्यांनी पण त्यांना अनेक प्रकारे समर्थन दिलं असं म्हटलं जात आहे। आणि त्याच्यात म्हणजे पहिल्या सुनेला जेव्हा प्रचंड मारहाण झाली होती आणि तिने जेव्हा तक्रार दाखल केली होती तेव्हा सुद्धा हे कुटुंब असंच फरार होतं। आणि 2 दिवसांनी ती करिश्मा नावाची जी नणंद आहे ती पोलीस स्टेशनमध्ये जाते, फरार असताना पोलीस स्टेशनमध्ये जाते, FIR करते मयुरीच्या आईवर आणि भावावर आणि पुन्हा फरार होते। याचा अर्थ काय की पोलिसांचं त्यांना सरळ समर्थन होतं। आणि म्हणून मी म्हणते की यांना तर दोघांचं पाठबळ आहे, राजकीय पण आहे आणि पोलिसांचं पण आहे। त्यामुळे यांच्यावर शिक्षा होईल की नाही अशी जी अपेक्षा आहे, जी शंका लोकांच्या मनात आहे, ते यांना शिक्षा होईपर्यंत पुन्हा एकदा चॅनल्सनी आणि आमच्यासारख्या लोकांनी त्यांचा रोल प्ले करायचा आहे आणि शिक्षा होईपर्यंत या कुटुंबाच्या पाठीशी राहायचं आहे। आपण बघितलं 6 दिवस आधी ते बाळ त्याला 1 नाही 6 कुटुंबांच्याकडे ठेवण्यात आलं होतं। आणि जो निलेश चव्हाण नावाचा व्यक्ती आहे तो तर इतका थर्ड ग्रेडेड आहे, म्हणजे असाच पत्नीचा छळ त्यांनी सुद्धा केला। 2018 त्याचं लग्न झालं होतं। आपल्याच पत्नीचे घाण व्हिडिओज त्या माणसांनी बनवलेले। इतकी विकृत जर याची मानसिकता असेल तर आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की त्याच्यावर सुद्धा स्ट्रॉंगेस्ट FIR म्हणजे आत्ता त्याच्यावर फक्त शस्त्र बाळगण्याचा झाला आहे आणि धमकी देण्याचा, पण किडनॅपिंगचा सुद्धा झाला पाहिजे। कारण त्या करिश्माच्या सांगण्यावरनं ते मूल घेऊन तो गायब झाला होता आणि एका अज्ञात व्यक्तीकडे त्यांनी दिलं होतं, म्हणून त्याच्यावर किडनॅपिंगचा सुद्धा गुन्हा झाला पाहिजे। कारण काल जे बाळ परत सुखरूप मिळालं, जर त्या बाळाला काही झालं असतं तर मला असं वाटतं या निलेश चव्हाणला सुद्धा दिलं पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंगेस्ट त्याच्यावर किडनॅपिंग लावलं गेलं पाहिजे। आणि जलिंदर सुपेकरांची सगळे डिटेल्स मी काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दिलेले आहेत, श्रीखर परदेशी यांच्याकडे। त्याच्यात मी त्यांच्याविरुद्ध चाललेली जी चौकशी आहे 500 कोटीचा भ्रष्टाचार केल्याची, आणि या व्यतिरिक्त त्यांनी एक PSI सादरे म्हणून होते, अशोक सादरे, त्यांचं सुइसाईड नोट मला काल रात्री मिळाली आहे, ती सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे दिलेली आहे की अशा व्यक्तीला त्या पदावर आणण्याची, खरं तर त्यांना तेव्हाच सस्पेंड करायला हवं होतं। 500 कोटीचा स्कॅम केल्यानंतर सस्पेंड करणं गरजेचं होतं, पण ते त्या पदावर आहेत आणि त्या पदाचा दुरुपयोग हे अशा कुटुंबासाठी करतात जे इतके लोभी आहेत। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी फार सिरियसली महाराष्ट्राला आता घेण्याची गरज आहे। आताही पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित होतोय। मग ते मागचं हिट अँड रन प्रकरण असो, कोयता गँग असो, किंवा आत्ताचं हे हगवणे कुटुंबियांसोबत घडलेला प्रकार असो, प्रत्येकाला खरं तर राजकीय वळण हे पुण्यात पाहायलाच मिळतंय। म्हणजे कुठलीही घटना घडली की त्याला राजकीय वळण आहे, आणि ते 3ही राजकीय वळण किंवा 4ही राजकीय वळण एकाच गोष्टी किंवा एकाच पक्षाकडे जात आहे। याकडे कसं पाहता आपण की कुठेतरी ह्या अशा लोकांना राजकीय पक्षच पाठबळ देत आहे का? मग राज्य महिला आयोग हे नेमकं करतंय काय, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। मला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाला ना याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण करतोय काय, आपले कार्यकर्ते करतायत काय, त्यांची कुटुंब काय करतायत, या मोठ्या मोठ्या फॉर्च्युनर गाड्या कुठून येत आहेत, या सगळ्या गोष्टीचा त्यांना विचार करण्याची गरज आहे। कारण आपण एकदा नाही अनेक वेळा बघतोय की ह्याच पक्षाची नावं येत आहेत। अगदी
हिट अँड रन केसमध्ये आमदार मदतीला गेले आणि पोलिसांना सुद्धा भानावर येण्याची गरज आहे, थोडं सेन्सिटाईज होण्याची गरज आहे की अशा प्रकरणात तरी तुम्ही वरचे जर ऑर्डर्स आले तर ते ऑर्डर्स न मानता सामान्य जनतेसाठी काहीतरी काम करा तुम्ही, असं खरंच म्हणण्याची पाळी आज आली आहे. हेच दुर्दैव आहे. राज्य महिला आयोगाबाबत देखील प्रश्न उपस्थित केला जात आहेत. ज्या पद्धतीने रुपाली चाकणकरांनी काल ट्विट केलं किंवा आत्ता एक ट्विट केलंय की अखेर अटक झाली, कारवाई झाली, मात्र राज्य महिला आयोग करत काय होतं? त्यांनी सांगितलंय की सू मोटो घेऊन आम्ही ही संपूर्ण कारवाई केल्याचं आता ते म्हणत आहेत. मग सू मोटो इतर अनेक प्रकरणं ही अशीच प्रलंबित राज्य महिला आयोगाकडे देखील आहेत. मुळात फक्त त्या अध्यक्ष आहेत, खालचे सदस्य अद्याप भरलेले नाही आहेत. याबाबत स्वतः नीलमताई गोरे यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे काल. नाही, ते आहे, तो त्याच्यातला तांत्रिक भाग झाला की खालचे सगळे त्यांनी पूर्ण टीम त्यांची तयार केलेली नाही, हवं तसं त्याला लोकांपर्यंत पोचवलं जात नाही आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मला फक्त वाटतंय की काल रुपाली चाकणकरांचा मला फोन आलेला, 17-18 मिनटं बोललो आम्ही आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही केस कोणाला माहितीच नव्हती, महाराष्ट्रात कोणालाच माहीत नव्हती, याची सुमोठो दखल मी घेतली, मी कंप्लेनंट आहे आणि माझ्या सांगण्यावरनं ती FIR जी आहे ती रजिस्टर झाली आहे. आणि त्यांनी बरीच त्यांची बाजू मांडली आणि मला असं वाटतं की ठीक आहे, आपण त्यांना जर त्यांनी केलं असेल तर आत्ताच्या घटकेला मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण त्यांच्या सांगण्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी केलं असेल तर तेवढं श्रेय आपण त्यांना देऊया. पण अजून महिला आयोगाला परत मी तेच म्हणेन की सेन्सिटाईज होण्याची गरज आहे. खरं तर तिथे रुपाली चाकणकर जायला हव्या होत्या, त्यांची टीम जायला हवी होती. नाही, भेट सोडा, त्या पूर्ण कुटुंबाला असिस्ट करण्याची गरज आहे पदोपदी. की आता जर त्यांचं बाळ गायब होतं, 6 दिवस त्या बाळाला कुटुंबापासून लांब ठेवलं गेलं होतं, तर ह्या स्वतः जाऊन चौकशी करून त्यांच्या टीमनी जाऊन, त्या अगदी प्रत्यक्ष गेल्या नसत्या तरी पण महिला आयोगाच्या टीमने तिथे जाणं गरजेचं होतं, त्या कुटुंबाला मदत करणं गरजेचं होतं. ते मात्र झालेलं नाही, एवढं नक्की. तर कालच्या एकूणच राजकीय भाषणातनं अजितदादांनी देखील अनेक गोष्टींना खुलासा केलेला आहे. तो पदाधिकाऱ्यांची म्हणजे त्या व्यक्तींची हकालपट्टी करण्यापासून अनेक गोष्टी केल्या, त्याकडे कसं पाहतात? नाही, परवाच्या दिवशी रात्री मी अजित पवारांना मेसेज पाठवलं होता की तुम्हाला कळकळीची विनंती आहे की त्याची राजीनामा नाही, त्याची हकालपट्टी करा. आणि दुसरं की ते बाळ तिच्या आजी आजोबांकडे सुखरूप पोचलं पाहिजे. हा मेसेज मी अजित पवारांना पण केला होता आणि देवेंद्र फडणवीसांना पण केलं होतं. फडणवीसांचं लगेच उत्तर आलं होतं की ते नक्कीच करतील, ते CPंशी बोलले, हे देखील त्यांनी मला कळवलं. आणि ते बाळ सुखरूप घरी पोचल्यानंतर सुद्धा त्यांचा मेसेज आला की ते पोचलं. तर याचा अर्थ आहे की त्यांना थोडी तरी अजून माणुसकी शिल्लक आहे. पण अजित पवारांनी हकलपट्टी हा शब्द वापरला ते बघून मला सकाळी बरं वाटलं, पण संध्याकाळी एका सभेत ते जे बोलले तर अक्षरशः राग आला की मी एका लग्नात गेलो आणि तिकडे माझ्या मागे लचाण लागलं आणि त्याचा तुम्ही हास्यविनोद करता. मला कळत नाही की तुम्ही एवढ्या सेन्सिटिव्ह विषयावर तुम्ही खरं तर त्या कुटुंबाला फोन करून सांत्वन देण्याची गरज होती. त्यांना सांगणं गरजेचं होतं की बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीही होणार नाही आणि या कुटुंबाला आपण शिक्षा करू, असं म्हणणं गरजेचं होतं. त्याच्यावर तुम्ही हास्यविनोद करता आणि म्हणजे सभेत हास्य पिकवता. काय बोलायचं तुम्हाला? लचाण मागे लागलं नाही, ही भाषा तुमची, हे शोभतं का एका उपमुख्यमंत्र्याला? आणि मला असं वाटतं की त्यांना पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण काय बोलतोय, याचं सुद्धा त्यांना म्हणजे भान आता उरलेलं दिसत नाहीये. तर अजित पवार हे राष्ट्रवादीचे आता प्रमुखच चेहरा आहे, प्रमुख मांडले जातात आणि एकूणच सगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत की एक एक करून प्रत्येक नाळ ही त्यांच्या पक्षाशी जोडली जाते. हिट अँड रन केसमध्ये देखील आलं, आता देखील आलं. आपल्या पक्षात नेमकं आपण कुणाला घेतोय याचं भान पक्षप्रमुख म्हणून असायला हवं असं वाटत नाही का आपल्याला? काय एक्झॅक्टली एवढंच नाही तर आता जेव्हा त्यांनी ती चावी देताना, आता खरं तर याच लग्नात त्याच फॉर्च्युनरची चावी अजित पवारांनी जेव्हा हातात दिली तेव्हा प्रश्न देखील विचारला की हे जे तुम्ही हातात देताय ते म्हणजे हुंडा आहे का, तुम्ही मागितली का त्यांनी दिली? हा जो प्रश्न अजित पवारांनी विचारला त्याच्यापेक्षा त्यांनी हे काम मी करणार नाही असं स्पष्ट म्हणायला हवं होतं आणि उलट त्या गोष्टीची चौकशी करायला हवी होती की काय चाललंय आणि का ही फॉर्च्युनर दिली गेली, याची चौकशी करणं खरं अपेक्षित होतं. पण काल जसं मी म्हटलं त्याचे हास्य पिकवला, या गोष्टीचं खरंच दुर्दैव म्हणायला लागेल. एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर वैशाली अगवणेताई आज आपल्यात नाही आहेत,
नेमकी ही शेवटचीच घटना आपण मानून चालायची, यानंतर तरी सरकार अशा गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन काय उपाययोजना करेल का, किंवा इतर जे तपास यंत्रणा आहेत त्यांकडे खरं तर लोक आशेने पाहतात, ही घटना आपण शेवटची म्हणायची का? असंख्य अशा घटना आहेत की मुंबईत आज सगळ्यात 498च्या केसेस आहेत, महाराष्ट्रात आहेत, ही आपण शेवटची म्हणायची का? यानंतर तरी परिवर्तन ह्या महाराष्ट्रात होईल का? नाही, झालं पाहिजे, पण मला अमुक गोष्टी वाटतात, जसं महिला आयोगच नाही तर महिला आणि बाल विकास मंत्री त्या होत्या कुठे? त्यांचा रोल काय? का फक्त मंत्रीपद भूषवणं हेच तेवढंच त्यांचं काम आहे? मला असं वाटतं त्यांनी अनेक गोष्टी करायला हव्यात. खरं तर जसं मेमोरंडम ऑफ मॅरेज साईन केल्याबरोबर मी हुंडा दिला नाही आणि मी हुंडा घेतला नाही असं दोन्ही पक्षांकडनं लिहून घेणं आता मला वाटतं गरजेचं आहे. एवढंच नाही तर 6 महिन्यानंतर महिला आयोगाकडनं जर अशी काही हे राबवली गेली की बाबा कुठल्याही प्रकारचा छळ झाला नाही आणि छळ किंवा पहिल्याच याच्यात छळ झालं करणार नाही असं लेखी घेण्याची पाळी आता महाराष्ट्रात आली आहे. कारण आत्ताच काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं असंच एक प्रकरण अहिल्यानगरमध्ये देखील घडलं होतं. आणि कुठेतरी आता हे सगळं थांबवणं गरजेचं आहे. लोकांना आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे की मुलगी ही दिली, मुलगी घेतली, आम्ही त्या घरात दिली, ही भाषा, मुलगी काही वस्तू नाही आहे की ती दिली आणि घेतली. आणि या सगळ्या गोष्टी, ही मानसिकता बदलण्याची आता गरज आहे महाराष्ट्राला. याच्याशी बातचीत केल्याबद्दल तर अत्यंत महत्त्वाचं ह्या गोष्टी आहेत की ह्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत, महाराष्ट्रात हे परिवर्तन होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया आपल्याला अंजली दमन यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.